महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातनं विचारण्यात आलाय। मतदार याद्यांमध्ये घोळ होणार नाही त्याची खात्री आहे का असाही सवाल करण्यात आलाय। विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची खात्री काय? शिवाय मध्य प्रदेशातनं इथे 25,000 ईव्हीएम आणण्यामागे कारस्थान आहे का असे सवाल सामनातनं विचारण्यात आले। नेमकं काय म्हटलंय सामनात सविस्तर पाहूयात। न्यायालयानं मनपा निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलंच झालं, पण या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? या निवडणुकांमध्ये सुद्धा मतांचे झोल होणार नाहीत याची काय खात्री? ईव्हीएमच्या कमतरतेचं कारण पुढे करत मध्य प्रदेशातनं 25,000 ईव्हीएम इथे आणण्यामागे या मंडळींचं हेच कारस्थान आहे का? कोर्टानं सत्ताधाऱ्यांची पुंगी तोडून मोडून टाकली आणि हे बरंच झालं। निवडणुका लांबवण्यासाठी प्रभाग रचनेची सबब चालणार नाही। 3 वर्ष निवडणुका लांबवणारे तुम्ही डेडलाईनच्या गोष्टी कुठल्या तोंडानं करत आहात असे काही सवाल सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आले आहेत।